बदलापूरमध्ये सुरू असलेल्या टोईंग कारवाईच्या विरोधात आगरी समाजानं आक्रमक भूमिका घेतली। शहरात ट्रॅफिक पोलीस वॉर्डनला हाताशी धरून मुजोरी करीत असल्याचा आरोप आगरी समाजाच्या माध्यमातून करण्यात आलाय। शहरातील वाहन चालकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आज आगरी समाजाचे नेते वामन म्हात्रे यांनी थेट रस्त्यावर उतरून टोईंग व्हॅनची कारवाई बंद पाडली। शहरात वाहतूक विभागाच्या माध्यमातून वाहन चालकांची होणारी लूट थांबवण्यासाठी आगरी समाजाच्या माध्यमातून बदलापूर पालिकेला निवेदन देण्यात आलं। जी बदलापूर शहरामध्ये टोईंग व्हॅन आहे, ते टोईंग व्हॅनवर जे कर्मचारी असतात व ट्रॅफिकचे पोलीस असतात, त्या पोलिसांनी या बदलापूर शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणाचं अतिरेक केला होता की शहरामध्ये P1 P2 पार्किंगची सोय नसताना रस्त्यात ज्या भेटेल त्या गाड्या उचलून घेऊन जात होते आणि त्यांना नको तशी पैशाची मागणी करायचे आणि ज्यांनी 200-300 रुपये दिले की त्या गाडीवाल्याला सोडून द्यायचे, नाहीतर मिनिमम 700 रुपयाची पावती फाडा, असा धुमाकूळ गेल्या 3-4 महिन्यापासून या बदलापूर शहरामध्ये या टोईंग व्हॅनवाल्यांनी लावलेला होता। त्याच्या विरोधामध्ये आमच्या आगरी समाजाच्या सर्व युवकांनी एकत्र येऊन आज टोईंग व्हॅनचे जे अधिकारी होते त्यांना जाब विचारण्यासाठी आज बदलापूर स्टेशनला सर्व आगरी समाजाचे युवक जमले होते आणि त्वरित ही टोईंग व्हॅनची गाडी बंद करावी। जोपर्यंत नगर परिषद P1 P2 पार्किंग देत नाही तोपर्यंत कुठच्याही गाड्यांवर कारवाई करू नये।